हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. नवीन बॅच कधी चालू होणार आहे म्हणून भरपूर इन्क्वायरीज होत्या सध्या. तर फायनली नवीन बॅचचे अनाउन्समेंटचा हा व्हिडिओ आहे. नवीन बॅच चालू होतीये 24 ऑगस्टला. ठीक आहे. त्याच्यामध्ये बेसिक फाउंडेशन कसं राहील सर, रेग्युलर बॅच कधी राहील, सगळं सांगतो मी. पण इनिशियली जर कोणी पेरेंट्स हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज 1.5च्या स्पीडने बघा, जेणेकरून व्हिडिओ लवकर एंड होईल तुमचा. पण व्हिडिओ मधला काही पार्ट स्किप नका करू, व्हिडिओ कम्प्लीट बघा. थोडासा 1.5च्या स्पीडने बघितला तर काही हरकत नाही. बरेच जण हा व्हिडिओ जुलैमध्ये नाही ऑगस्टमध्ये बघत असतील, काही जण सप्टेंबरमध्ये बघतील, कदाचित काही जण दिवाळीच्या अगोदर ऑक्टोबरमध्ये पण बघू शकता. मग तरी पण चालेल. याच्यामध्ये जर तुम्ही लेट जरी व्हिडिओ बघताय तरी ऍडमिशन लेट झालं तर कसं व्हिडिओ कव्हर करायचे, काय करायचं, सगळं याच्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट बघा. याच्यात काही गडबड वाटली, काही नाही समजलं पूर्ण व्हिडिओ बघून, तर मग डेफिनेटली कॉल करा. ठीक आहे. सो काही पॉइंट्स आहेत मुलांचे जे ठरलेले असतात, आम्ही पहिले ते क्लिअर करतो, मग आपण पुढे जाऊ. सर ऑनलाईन बॅच बेटर राहील का? तर ऑफकोर्स बेटर राहील. रिझन एवढंच असतं, फेस्टिव्ह सीझन आहे, भरपूर ऍबसेंटी असते, बऱ्याच जणांच्या सुट्ट्या पडतात, तर ऑफलाईन मध्ये हा प्रॉब्लेम येतो. तर ऑनलाईनला हा खूप बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही त्याला परत 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 किती वेळेस बघू शकता. जर काही मिस झालं, आजारी पडले, लग्न कार्य असेल, घरचे काही फंक्शन्स असतील, तुम्ही परत त्याला कंटिन्यू करू शकता. त्यामुळे ऑनलाईन कधी पण बेटर राहील. संभाजीनगरला येऊन करू की नाही हा तुमचा पर्सनल कॉल राहील. पण संभाजीनगरला यायचं तर एक 6,000पर्यंत मंथली खर्च लागतो, सगळ्या गोष्टी पकडून. राहणं, खाणं, पिणं, लायब्ररी वगैरे जर जनरली मुलं जॉईन करतात तर. जर तुमच्या घरी सगळ्या सोयी सुविधा असतील तर मग इथे यायची गरज नाही, मग घरून केलं तरी चालेल. आणि जर घरी बिलकुलच अभ्यास होत नसेल, वातावरण तसं नाहीये, शेतात जावं लागतं, बरेच कामं असतील, तर मग तुम्ही इकडचा विचार करू शकता, जर घरच्यांची परमिशन असेल तर. त्यामुळे इकडेही ऑप्शन काही वाईट नाही, फक्त एवढा एवढा खर्च लागतो. ऑफलाईन डाऊट्स सर आम्ही विचारू शकतो का? जर समजा मी संभाजीनगरला आलो, ऑनलाईन बॅच केली, लायब्ररीतनं छान बॅच केली, तर डाऊट्सला तुम्ही कधीही येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि ऑनलाईन वाल्यांचे डाऊट्स, ऑनलाईन वाल्यांसाठी ग्रुप्स बनवलेले असतात, ते सगळं फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला अनाउन्स करेल बॅच स्टार्ट झाल्यावर. नोट्स सर, नोट्स तुम्हाला एकही रुपयाची परचेस करायची गरज पडत नाही, सगळं काही अवेलेबल असतं. ऑनलाईनच्या स्टुडंटला सगळं पीडीएफ मध्ये, ऍपमध्ये सगळं अवेलेबल असतं. जर तुम्हाला इच्छा असली हार्ड कॉपीची तर तुम्ही ती ऑर्डर करू शकता. ठीक आहे. त्याचे नॉमिनल चार्जेस असतात, बट गरज नाहीये. मागच्या 6 वर्षात सगळं ऑनलाईन मध्ये व्यवस्थित झालेलं आहे, बिलकुल गरज नाही पडणार. जर तुम्ही म्हटलं आम्ही संभाजीनगरला येऊन करतोय ना, ऑफलाईन मधनं आम्ही तिथून येऊन परचेस करू शकतो का? तेही पॉसिबल आहे, बट गरज नाही पडत. तुम्हाला एकही रुपयाचं बाहेरचं मटेरियल विकत घ्यायची गरज पडत नाही. ठीक आहे. सर हा व्हिडिओ सगळ्या ग्रॅज्युएट स्टुडंटनी बघावा का? तर हो, ग्रॅज्युएट स्टुडंटनी बघावा, कारण ग्रॅज्युएशन नंतर नेमकं काय सिलेक्ट करायचं हे जर कन्फ्युजन असलं तर तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन्स ओपन असतात. पण सर फक्त ग्रॅज्युएट स्टुडंटनीच बघावा का? आम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे, फायनल इयरचे स्टुडंट आहे, तर त्यांच्यासाठी तर ऑनलाईन बॅच बेटरच असते. कारण कॉलेजचा एक्झाम्स, कॉलेजचं काम करत करत तुम्ही साईड बाय साईड कॉलेजचा अभ्यास करत करत ऑनलाईन बॅच करू शकता. ऑफलाईनला थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. बँक एक्झाम्स जेवढ्या पण आहेत त्याचा इथं सिलेबस कव्हर होईल. ऍग्रिकल्चरचा जो कॉन्ट एल आर इंग्लिश जीएचा पार्ट आहे तो कव्हर होऊन जाईल. एमबीएचा पण ऑलमोस्ट कव्हर होतो, पण एमबीए मध्ये कधी कधी काही काही क्वेश्चन थोडेसे घुमवून विचारतात, विचित्र विचारतात, पॅटर्न फिक्स नसतो, त्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पण मेजॉरिटी पार्ट कव्हर होतो. इन्शुरन्सच्या सगळ्या एक्झाम्सचा कव्हर होतो. तुम्हाला कुठे प्रायव्हेटमध्ये जरी जायचं असलं तरी पण मोस्टली ऍप्टिट्यूडचा पार्ट लागतोच. तर भरपूर सेक्टर तुमच्यासाठी ओपन असतात. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही म्हटले सर मला प्रायव्हेटमध्ये जायचं, गव्हर्नमेंटमध्ये जायचं, बँकेमध्ये जायचं, इन्शुरन्समध्ये जायचं, जिकडे कुठे जायचं असेल, गेट, एमपीएससी, युपीएससी मध्ये पण सीसॅटचा एक प्रकार असतो, तर तो सगळा पार्ट याच्यामध्ये कव्हर होतो. ठीक आहे. एमबीए चा सिलेबस सर, एमबीएचा सिलेबस 90% तुम्ही पकडून घ्या सेमच असतो. काही पार्ट थोडासा डिफरंट असतो. तर काही पार्टसाठी मग तुम्ही वेगळं प्रिपरेशन करू शकता. आम्ही तुम्हाला सगळं सोर्सेस, मटेरियल सांगू. पण मेजॉरिटी जो कॉमन आहे तेवढा जरी केला तरी काम होतं, कारण सगळं पूर्ण अटेम्प्ट करायची गरज राहत नाही. जसं मी आता बोललो युपीएससी, एमपीएससीत पण फायदा होतो. पण बराचसे टॉपिक्स हेच असतात आणि कॉन्सेप्टही ह्याच असतात. कधी कधी थोडी विचारण्याची पद्धत वेगळी राहते. हे मी सगळं डिटेलमध्ये पहिल्या लेक्चरला तुम्हाला व्यवस्थित सांगाल. ठीक आहे. आता कसं येतं पटापटा कामाकामाचं सांगू आपण. एएफओ मेन्सचा सिलेबस नाही होत ऍग्रिकल्चरचा. याच्यासाठी तुम्ही मेन्सचं तुम्ही सेपरेट करू शकतात, पण बाकी कॉन्ट, एल आर, इंग्लिश, जीएचं सगळं कव्हर होतं. फीडबॅक कंपल्सरी घ्या, जे पण मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडनं, ज्यांनी आधी बॅचेस केलेल्या आहेत ऑनलाईन. स्पेशली सिलेक्ट झालेल्या मुलांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की आम्ही कसं डेडिकेटेडली काय 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 व्यवस्थित केलं. ठीक आहे. सिलेक्टेड स्टुडंटकडनं फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. कुठलाही क्लास, कुठलाही काही आपण काही परचेसही करत असेल आपण फीडबॅक घेतो, तर फीडबॅक घेणं गरजेचं आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं कव्हर होईल. 10वी नंतर तुम्ही पेन पकडलेला नसेल तरी पण तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन पासून सगळं कव्हर होतं. प्रीचं, मेन्सचं, इंटरव्ह्यूचं सगळं कव्हर होईल. ठीक आहे. सर इंटरव्ह्यू फक्त ऑफिसरच्या पोस्टला असतो ना? हो, हे मी सगळं फर्स्ट लेक्चरला तुम्हाला क्लिअर करेल. त्यानंतर 4-5 महिन्यांची बॅच राहील का? तर नाही, बॅच आता सिलेबस अपडेट झालेला आहे बऱ्यापैकी, तर 5 ते 6 महिने तरी चालतं. 5 to 6 मंथ्स. पण 5-6 महिन्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध सुटला का सर? असं बिलकुल नाहीये. इनफॅक्ट त्यानंतर तुम्हाला जास्त गरज पडते. त्यासाठी टेलिग्राम सेशन्स, युट्यूब सेशन्स, भरपूर ऍक्टिव्हिटी असतात.
तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं की सिलेक्ट होईपर्यंत तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात. त्याची भली मोठी लिस्ट आहे, ते मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला क्लिअर करेन. या व्हिडिओत सगळं नाही सांगत आहे, पण ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात. 5-6 मंथ्सच्या तुमच्या बॅच नंतर पण तुमचं टेलिग्रामवर कंटिन्यू 4-5 तासाचे सेशन चालू राहतात. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडनं आम्ही अभ्यास करून घेतो. असं नको व्हायला की टच तुटला आम्ही काय करू. याच्यासाठीच मी बोललो की तुम्ही सिलेक्टेड मुलांकडनं फीडबॅक घ्या. आपल्या ऍक्टिव्हिटीज इतक्या जबरदस्त आहे की याच्यामुळे पण मुलांचे म्हणजे ऍडमिशनच्या वेळेस पण ते सांगतात की सर आम्हाला हे खूप ऐकायला भेटलं होतं तुमचं, हे खूप जबरदस्त आहे. त्यामुळे प्लीज एकदा विचारून घ्या. ठीक आहे. बॅच शिफ्ट होते का? तर बॅच शिफ्ट होत नाही. 12 महिने व्हॅलिडिटी असते, त्यामुळे तुम्ही त्यात कधी पण कशी पण कव्हर करू शकता. नंबर चेंज नाही होणार. तुम्ही शक्यतो एकाच मोबाईल नंबरवर ज्या नंबरने तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, ज्या नंबरवरची तुम्ही बॅच कंप्लीट करणार आहे त्याच नंबरने ऍडमिशन घ्या. अँड्रॉइड iOS दोन्हीमध्ये चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. लेट ऍडमिशन जरी झालं तर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. एकदम शॉर्टमध्ये सांगतो. रिझनिंग हा एक विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लेट जरी ऍडमिशन घेतलं तर प्रत्येक टॉपिक वेगळा आहे. तर तुम्ही नवीन टॉपिकपासून जॉईन करायचं. आधीचे टॉपिक विकेंड्सला, सॅटर्डे संडेला हळूहळू कव्हर करू शकता. मॅथ्सला कधी जरी लेट ऍडमिशन घेतलं तर पहिले 12 लेक्चर कंपल्सरी असतात. पहिले 12. एक तासाचं लेक्चर 1.5च्या स्पीडने 1 तासात होतं, 1.5 तासाचं असतं ऍक्च्युली. पण 6 दिवसामध्ये 12 लेक्चर होऊन जातात. आठवड्याभरात तुम्ही पहिले 12 लेक्चर कव्हर करू शकता. आणि लेट ऍडमिशन असलं महिन्याभरानंतर तरी तुम्ही पुढच्या टॉपिकला जॉईन करू शकता. हे आम्ही सगळं काही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, बॅच स्टार्ट झाल्यावरती पण. म्हणजे कोणी लेट ऍडमिशन घेतलं तरी त्याला सगळं समजतं. ठीक आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि इंग्लिशचे सुरुवातीचे काही लेक्चर करून तुम्ही नवीन टॉपिकला येऊ शकता. तर ज्या ज्या टॉपिकमध्ये डिपेंडन्सी आहे ते आम्ही तुम्हाला कव्हर करायला लावतो. जे इंडिपेंडंट आहे त्याचं काही टेन्शन नाही, ते तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. त्यामुळे लेट ऍडमिशन जरी असलं 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर, तरी तुम्ही कव्हर करू शकता. तरी तुम्हाला काही डाऊट वाटला तर ऍडमिशन झाल्यानंतर लाईव्ह लेक्चरमध्ये एकदा कमेंट टाकायची, आम्ही तिथेही तुम्हाला एक्सप्लेन करू. ठीक आहे. आणि तुमचे फ्रेंड्स असतीलच ते पण सांगतील. तर बॅच जी आहे आपली, ठीक आहे, ती चालू होत आहे 24 ऑगस्टला. ठीक आहे. इथं फाउंडेशन बॅच असेल, बेसिक बॅच असेल. हे काय असतं सर, बऱ्याच जणांचं मॅथ्सचा 10वी नंतर टच नसतो, एकदम बेरीज वजाबाकीचाही प्रॉब्लेम असतो. तर आम्ही त्याची थोडी प्रॅक्टिस करून घेतो. ही आम्ही मागच्या 2-3 वर्षांपासून चालू केलं, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये पण. आणि याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तर सुरुवातीचे एक 15 दिवस तुमचं सगळं फाउंडेशन प्रिपेअर करून घेतलं जातं, मॅथ्सचं पण आणि इंग्लिशचं पण. ठीक आहे. तर ते 24 ऑगस्टपासून चालू होईल. इंग्लिशचंच कशामुळे सर, तर इंग्लिशलाही बऱ्याच जणांना रिडिंगची सवय नसते, न्यूजपेपर वाचलेले नसतात, नॉवेल्स नसतात वाचलेले. त्याची थोडी सवय होण्यासाठी. तर 2 आठवडे हे चालतं, 15 दिवस पकडा तुम्ही. आणि मग जी रेग्युलर बॅच आहे ती 7 सप्टेंबरपासून स्टार्ट होईल. ज्याच्यामध्ये इंग्लिशचं सेशन तुमचं 45 मिनिट्सचं राहील. मॅथ्सचं सेशन एक 1.5 तासाचं राहील. हे 40 पर्यंत जाईल समजा. 1.5 तासाचा राहतं, सिलेबस थोडा मोठा आहे. आणि 1 तास रिझनिंगचं सेशन राहील. हे रेग्युलर डेली 3 सेशन्स असतील. जनरल अवेअरनेसचं पण राहील, पुढे सांगतो मी तुम्हाला. पण ह्या 3चा अभ्यास करून वेळ भेटला तर तुम्ही डेफिनेटली अटेंड करू शकता. या सगळ्या सब्जेक्ट्सची फीस 12,000 राहील. 12,000 फीस राहील. 4ही सब्जेक्ट्स होतील याच्यामध्ये. इंटरनेट हँडलिंग चार्जेस आता ॲड केले. रिफंड होत नाही, इन्स्टॉलमेंट नसते. त्यामुळे ॲडमिशन घेण्याच्या आधी सगळ्या गोष्टींची चौकशी करा, माहिती घ्या. जेव्हा शुअर होऊन जाईल त्यानंतर ॲडमिशन घेऊ शकता. काही स्टुडंटनी नॉर्थचे वगैरे क्लासेस केलेले असतात, त्यांना एका सब्जेक्टचा प्रॉब्लेम असतो, रिझनिंगचा, इंग्लिशचा किंवा मॅथ्सचा. तर ते एक सब्जेक्टसाठी 6,000 फीस आहे. सगळ्या सब्जेक्टसाठी 12,000. मला वाटतं मॅक्झिमम जण हेच असतील. याच्यात जुने मुलं जे असतात ते शक्यतो इकडे विचार करतात. जुने म्हणजे त्यांनी दुसरीकडे क्लासेस केलेले आहेत. रिफंड होत नाही, इन्स्टॉलमेंट होत नाही. हे मी एकदम क्लिअर केलं. ऑप्शनल सर, जनरल अवेअरनेस हा पण एक सब्जेक्ट असतो ना. हो. तर याचे रेग्युलर सकाळी संध्याकाळी लेक्चर असतात. पण तुमच्यातले जर काही मुलं थोडेसे असे असतील की ज्यांनी आधी थोडं प्रिपरेशन केलेलं आहे, किंवा ज्यांच्या तिन्ही विषयांचा अभ्यास होऊन ज्यांना थोडा वेळ भेटतो, मग त्यांना आम्ही हे लेक्चर्स करायला लावू. हे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅच स्टार्ट झाल्यानंतर एक 10-15 दिवसात सांगू, जजमेंट घेऊन की तुमच्याकडे किती वेळ उरतोय दिवसातला. ठीक आहे. तर हे सगळं टेन्शन नका घेऊ, हे पण सांगितलं जाईल. सर याच्यात नेमकं कव्हर काय होतं, प्री मेन्स तुम्ही सगळं म्हटले, याचं खूप डिटेलमध्ये, पण तरी मी शॉर्टमध्ये लिहिलं इथे फक्त. रिझनिंगचे 80 लाईव्ह लेक्चर्स होतील तुमचे, आणि ॲडिशनल तुम्हाला 63 लेक्चर ॲडिशनल भेटतील प्रॅक्टिससाठी. फातिया मॅमचे पण अराउंड 80 लेक्चर्स लाईव्ह होतील, प्लस ॲडिशनल 38 लेक्चर्स एक्स्ट्रा भेटतील. तसं ग्रामरचा काही पार्ट असतो, काही मॅडम इथं घेतील, काही जो एक्स्ट्रा असेल, जो मुलांना अजून पाहिजे असेल SSC साठी वगैरे, तो एक्स्ट्रा तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. मॅथ्सचे 110 लेक्चर्स होतील लाईव्ह. त्यातले 16 टॉपिक्स, 18 टॉपिक्स आहे टोटल, 18. त्या 18 पैकी 16 टॉपिक मी शिकवल तुम्हाला, 2 टॉपिक राहुल सर शिकवतील, जे की फाउंडेशन पण घेतात पहिले 2 आठवडे. तर राहुल सर पहिले 2 आठवडे फाउंडेशन घेतील, बेसिक प्लस 2 टॉपिक शिकवतील. त्यांचे जवळपास 12-15 लेक्चर्स राहतील, आणि माझे एक 95-100 लेक्चर्स राहतील. ठीक आहे. लाईव्ह राहतात. तुमचं जर कधी मिस झालं तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. ठीक आहे. बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेसचं ओम सर सांगतील. बॅच चालू असतानाही तुम्ही करू शकता, बॅच नंतरही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जे तुम्हाला कम्फर्टेबल राहील त्याच्यानुसार. सर आता ही ऍडमिशन प्रोसेस कशी आहे एकदा सांगा. ऍडमिशन प्रोसेस सांगतो मी, पण हे मात्र लक्षात ठेवा की तुमची फाउंडेशन बॅच जी आहे ती 24 ऑगस्टला स्टार्ट होतीये, आणि रेग्युलर जे आहे ते इथून स्टार्ट होईल.
मग सर आमचं ॲडमिशन थोडंसं लेट झालं तर तुम्ही इथूनही जॉईन करू शकता, पण हे बेसिक तुमच्या फायद्याचंच आहे. ठीक आहे. सर मग ॲडमिशन आम्ही कधी घ्यायला पाहिजे? आता ॲडमिशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोसेस काय आहे बघून घ्या. सगळ्यात पहिले डाउनलोड करा SSAचं ॲप. जर तुम्ही Android फोन वापरताय तर SSA सर्च करा. हा लोगो येऊन जाईल. SSAचं ॲप येऊन जातं प्ले स्टोअरवरती. जर तुमच्याकडे Appleचा iOS वगैरे तुम्ही सिस्टम यूज करताय तर SS अकॅडमी या नावाने सर्च करा. Appleवाल्यांनी SS अकॅडमी हा लोगो येऊन जाईल. ठीक आहे. तर Appleचं असू द्या किंवा Androidचं असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिले ॲप डाउनलोड करा. दुसरं काम करा, लॉग इन करून तुमचं कंप्लीट नाव टाका. ज्या नावाने तुम्ही बॅच करणार आहे, नाव व्यवस्थित टाका. बरेच जण नाव खूप कॉमेडी टाकतात. आता मागच्या वेळेस एकाने रावण टाकलं होतं. ते नंतर एडिट व्हायला त्यांना प्रॉब्लेम येत होता. तर सुरुवातीला नाव थोडं प्रॉपरच टाका तुमचं. कंप्लीट नाव टाकलं तर बेटर राहील. नेम आणि सरनेम टाकलं तरी जमतं. मोबाईल नंबर जो आहे, ज्या नंबरने तुम्ही ॲडमिशन घेणार आहे, ज्या नंबरने तुम्ही बॅच करणार आहे, तोच मोबाईल नंबर टाका आणि ईमेल ॲड्रेस वगैरे राहील. बस एवढंच आहे सर. हां, त्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो मी. हे इन्क्वायरीचे नंबर्स आहेत. जर जस्ट इन केस तुम्हाला काही डाऊट वाटले तर तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर पेड कोर्समध्ये जायचं. हे बाकी फ्रीवालं भरपूर मटेरियल आहे. सध्या तुम्ही पेड कोर्समध्ये जा. पेड कोर्समध्ये गेल्यानंतर D3 ऑनलाईन बॅच. तुमच्या बॅचचं नाव D3 ऑनलाईन आहे. 12,000 असं फीस असेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की इथं बाय नाऊ म्हणून एक ऑप्शन येईल. देन बाय नाऊमध्ये गेलं तर इंटरनेट हँडलिंग चार्जेस ॲड होऊन तुम्हाला अमाउंट दिसेल. त्याला पे ऑनलाईन केल्यानंतर UPI वगैरे ऑप्शन्स असतात. शक्यतो नेट बँकिंग वगैरे टाळा. UPIच करा. UPIमध्ये फोनपे, गुगल पे. जस्ट इन केस तुम्ही दुसऱ्यांचा UPI टाकताय, त्यात काही इश्यू असेल तर QR कोड जनरेट होतो. तर तुम्ही QR कोडनी पेमेंट करा आरामात. अमाउंट इथं दिसते बरोबर. तीच अमाउंट टाका. कार्ड्स वगैरे यूज केले तर थोडे कार्डचे चार्जेस लागतात. त्यामुळे शक्यतो हे जास्त बेटर राहील QR कोडचं. सर बॅचचं आम्ही लेट ॲडमिशन घेतलं तर रेकॉर्डेड आधीचे करू शकतो का? हो, आधी जेवढे मिस झालं तेवढं सगळं तुम्हाला रेकॉर्डेड भेटेल. पायरसी-फिरसी करू नका फक्त. दुसऱ्या मित्राला दिलं, त्याच्या मोबाईलमध्ये करून बघितलं, मग ते लॉग आउट होऊन जातं आणि कॅन्सल होऊन जाईल. तसं काही गडबड करू नका. सिंगल डिव्हाइसच यूज होईल पूर्ण बॅचमध्ये. बॅच शिफ्ट होत नाही. सिंगल फोनच राहील पूर्ण एंटायर बॅचमध्ये, हे लक्षात राहू द्या. दोघांचे मी तुम्हाला आयडिया देऊन टाकली. सर मग हे 7 सप्टेंबरपासून रेग्युलर आहे. 24th ऑफ ऑगस्टपासून तुमचं बेसिक चालू होतंय. मग 24 ऑगस्ट आहे तर तुम्ही ऑगस्ट मिडमध्ये, ऑगस्ट स्टार्टिंगला आत्ता कधी ॲडमिशन घेऊ शकता. आणि 2-1 दिवसात तुम्हाला बॅच ॲक्टिव्हेट झालेली दिसून जाईल ॲपमध्ये. त्या हिशोबाने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की ॲडमिशनच्या आधी तुम्ही फीडबॅक घ्या. ज्याही तुमच्या मित्र-मैत्रिणींनी बॅच केलेली आहे. हे एवढं सांगतात, एवढं सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात का? किती होतात? काय होतात? सगळं व्यवस्थित विचारा. काही डाऊट असला तुम्ही ऑफिसला येऊन पण इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. चलो, तर आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. लवकरच भेटू. फाउंडेशन बॅचला तुम्हाला राहुल सर भेटतील. रेग्युलर बॅचला आम्ही सगळेजण तुम्हाला परत दिसू. सगळं मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय. काही डाऊट असला तर प्लीज ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. ठीक आहे. चलो, थँक यू सो मच. बाय बाय.